रामकृष्ण हरी. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये आपल्या विभूती सांगताना देवांनी मासानाम मार्गशीर्षोहम म्हणजे सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे असं सांगितलं आहे. तर हा जो मार्गशीर्ष महिना आहे, या महिन्यामध्ये पंढरपुरामध्ये सुद्धा एक वेगळा उत्सव साजरा होतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये देव पंढरपुरापासून जवळ असलेल्या विष्णुपदावर राहायला जातात अशी भाविकांची श्रद्धा आहे. विष्णुपद हे ठिकाण पंढरपूरपासून 2 किलोमीटर अंतरावर गोपाळपूरच्या जवळ आहे. विष्णुपद म्हणजे काय, तर तिथे चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये एका मोठ्या खडकावर देवाची उमटलेली पावलं आहेत. ही पावलं 2 प्रकारची आहेत. समचरण म्हणजे पांडुरंग मूर्ती ज्या पद्धतीने उभी आहे अशी दोन्ही पावले समान जवळजवळ ठेवलेली अशी समचरण पावले आहेत. आणि देहुडाचरण म्हणजे कृष्णावतारामध्ये कृष्ण जसा पाय वाकडा ठेवून उभा असतो अशी देहुडाचरण, अशा दोन्ही प्रकारची पावलं तिथे खडकावर उमटलेली आहेत. याशिवाय तिथे गायींची पावलं, गोपाळांची पावलं, देवाने काला केला तेव्हा तो काल्याचा वाडगा जिथे ठेवला त्या वाडग्याची खूण, अशा अनेक खुणा त्या खडकावरती आहेत. भगवान गोपाळ कृष्ण जेव्हा द्वारकेहून किंवा गोकुळाहून पंढरपूरला आले तेव्हा ते आधी तिथे आले अशी भाविकांची श्रद्धा आहे. आणि ही जी पावलं उमटलेली आहेत, या ज्या खुणा उमटलेल्या आहेत त्यावरतीच एक मंडप, दगडी मंडप बांधलेला आहे आणि यालाच विष्णुपद मंदिर असं म्हटलं जातं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये देव या ठिकाणी राहायला येतात अशी भाविकांची श्रद्धा असते. या ठिकाणी रोज देवस्थान समितीतर्फे सकाळ संध्याकाळ या पादुकांची पूजा केली जाते. या महिन्यामध्ये पंढरपुरातील भाविक आपापले डबे घेऊन दर्शनाला येतात आणि दर्शन झाल्यावरती इथेच वनभोजनाचा आनंद घेतात. शुद्ध वारीला पंढरपूरला येणाऱ्या दिंड्या सुद्धा भजन करत या ठिकाणी येतात आणि द्वादशीला बारस सोडायला सुद्धा आपला स्वयंपाक घेऊन आवर्जून विष्णुपदावरती येतात. महिनाभर असा उत्सव झाल्यावरती मार्गशीर्ष अमावस्येला म्हणजे शेवटच्या दिवशी देव पंढरपूरला परत येतात. या अमावस्येला वेळ अमावस्या असंही म्हणतात. या दिवशी देवाच्या पादुका विष्णुपदावर आणतात. इथे देवाच्या पादुकांना रुद्राभिषेक होतो. त्यानंतर देवाचा रथ त्या ठिकाणी आणला जातो. स्थानिक शेतकरी आपल्या शेतातील पिकं आणून तो रथ सजवतात आणि त्यानंतर भजन करत, वाजंत्री लावून देवाच्या पादुका सन्मानपूर्वक रथामधून वाजत गाजत पुन्हा पंढरपुरात आणल्या जातात. मार्गशीर्ष अमावस्येला देव विष्णुपदावरचं वास्तव्य संपवून पुन्हा आपल्या मंदिरात, पुन्हा पंढरपूरला परत येतात. या उत्सवानिमित्त मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी देवाला अलंकाराचा पोशाख होतो.